विदर्भातील गेल्या काही महिन्यातील सर्वात मोठं आयटीचं सर्च ऑपरेशन 5व्या दिवशीही सुरूच आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गो गॅसचे व्यवस्थापकीय संचालक नितीन कारा यांच्या नागपूर रामदास पेठेतील कार्यालयात आज 5व्या दिवशीही आयटीच्या टीमकडनं सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। मंगळवारी 7 ऑक्टोबरला पहाटे ही धाड जी आहे ती गो गॅसचे नितीन कारा यांच्या कार्यालय आणि गोदामावर सुरू झालेली आहे आणि रामदास पेठेतील हे कार्यालय आपण या ठिकाणी बघू शकतो। या कार्यालयात आज 5व्या दिवशी ही ठाण मांडून आहेत आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी। 24 तास सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे। हे दृश्य बघा, या गाड्या इन्कम टॅक्स ऑफिसरच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो। विना परवाना व्यवसाय, अवैध सिलेंडरची वाहतूक आणि कोट्यवधीच्या प्राप्तिकर चोरीचा आरोप ची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। नितीन कारा यांनी आपल्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीची नोंदणी जी आहे ती मुंबईत केलेली आहे, परंतु त्याचं मुख्यालय जे आहे ते या ठिकाणी नागपुरात आहे आणि याच मुख्यालयात आज 5व्या दिवशी ही आयटीचं सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आणखी किती दिवस हे सर्च ऑपरेशन चालतात आणि आयटीच्या टीमच्या हाती काय लागला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।